हरतालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा। आज सर्व मैत्रिणींनी हरतालिका व्रत केलं असेल तर हे व्रत आता कधी सोडायचं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो। तर हे व्रत आज संध्याकाळी सोडायचं नसतं, ते आपल्याला उद्या सकाळी सोडायचं आहे आणि उद्यापन हे व्रताचं सकाळीच करायचं आहे, संध्याकाळी उद्यापन करायचं नाही। तर उद्यापन कसं करायचं, उठल्यानंतर आधी आंघोळ वगैरे करून घ्यायची आणि देवपूजा करून घ्यायची, देवाबसला अगोदर दिवा लावायचा आणि नंतर मग आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथेही दिवा लावून घ्यायचा, दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आणि नंतर मग पार्वती मातेला, गणपती बाप्पांना आणि त्यांच्या सखींना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं, हळदी कुंकू आणि महादेवांना करायचं आहे, त्यांना अर्पण करायचं आणि उद्या दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो। तर आज आपण जी हरतालिकेची आरती म्हणलेली आहे तीच आरती उद्या सकाळी एकदा म्हणायची आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि एक क्षमा करायची आपण महादेवांना आणि पार्वती मातांना की काही आमच्याकडून चुकलं असेल, काही माझ्याकडून चुकलं असेल तर क्षमा मागायची, कारण चुका हे आपल्याकडून बारीक सारीक होतातच। तर क्षमा मागून मग ते आपण त्याचं उद्यापन करून घ्यायचं, आरती करून घ्यायची आणि आता ते फुलपत्री जे आहे बेलपत्र हे आपण निर्माल्यामध्ये टाकून दिलं तरी चालतं, पण वाळू आहे ना, वाळू हे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे असते, वाळू इकडे तिकडे कुठेही आपण नाही टाकायची। आता तुम्ही जर सिटीत राहत असाल आणि वाळू कुठं हे करायचे, म्हणजे वाहतं पाणी तुमच्या जर जवळ नसेल तर आपल्या बाल्कनीत जे काही फुलांच्या कुंड्या असतात त्याच्यामध्ये वाळू ठेवू शकता। पण जर शक्यतो तुमच्याजवळ थोड्या अंतरावर जर नदी असेल किंवा वाहतं पाणी असेल कुठेही तर तिथं नक्की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये वाळू अर्पण करू शकता। आता जर तुम्ही सखीची जी मूर्ती आहे, आता कोणी मूर्तीची पूजा करतं तर कोणी वाळूपासूनच बनवतं, वाळूपासून बनवले असेल तर ते विसर्जित पाण्यामध्ये सोडून द्या आणि मूर्त्या पण पाण्यामध्येच विसर्जन करायचं असतात, त्या मूर्त्या पुढच्या वर्षी पूजायच्या नसतात। आणि बाकी मग ओटीचं साहित्य आहे ते परत पूजेमध्ये ते वापरायचं नाही, ते ब्लाउज पीस ओटीचं काय साहित्य आहे, दागिने वगैरे आपण जे बांगड्या अर्पण केलेले त्या स्वतः आपण वापरायच्या, त्या दुसऱ्या कोणाला द्यायच्या नसतात। घरातील आपल्या मोठ्यांनी बारक्यांनी कोणीही वापरलं तरी चालतं, पण बाहेर कोणाला द्यायचं नाही। ब्लाउज पीस तो आपण घालू शकतो शिवून आणि बाकी मग फळं आहेत ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी आपण ते सगळी फळं अर्पण म्हणजे खाऊ शकतो, फळं खाल्ली तरी चालतात। आणि खाऊची पानं वगैरे जी आहे ते पाण्यामध्ये न सोडता, पाण्यामध्ये सोडलं तरी पाणी खराब होतं, त्यामुळे मग जे पानं फुलं जे आहेत पत्री वगैरे ते काय करायचं, आपल्या दारामध्ये एखादं झाड असेल किंवा चट्टीत कुंडीत एखादं झाड असेल तर त्याच्यामध्ये माती खोदून त्याच्यामध्ये खाली घालून द्यायचं, म्हणजे प्रदूषण पण होत, पाणी पण आपलं खराब होत नाही। वाहत्या पाण्यामध्ये हे सगळं सोडलं ना पाणी दूषित होऊन जातं, त्यामुळे हे आहे त्या सोडायचं, फक्त वाळू वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि शक्यतो सकाळी उठल्यानंतर अगोदर उत्तरपूजा करून घ्यायची आणि नंतर मग गणपती बाप्पांची स्थापना करायची। जास्त वेळ काही लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये उत्तरपूजा होऊन जाते, पण दुपारपर्यंत तशीच पूजा ठेवायची नसते ती। आणि उद्या आता बाप्पा येणार आहेत म्हणल्यानंतर सगळ्यांची काही गडबड चालू असतेच, पण त्याच्यातून पण सकाळी 10 मिनिट वेळ काढून आपण ही उत्तरपूजा करायची आणि नंतर मग बाप्पांची स्थापना करायची। तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तरपूजा करू शकता। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आता उद्या आहे गणेश स्थापना, तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खूप आनंदाने आणि उत्साहाने गणेश चतुर्थी साजरी करा। आता